सकाळ सकाळ तुम्ही इथे काय करताय? हे तू मला विचारतेस? तू परवाच एक महत्वाची कॉम्पिटिशन हरलीयस. तू झोपा काय काढतेस अगं? तू जिंकली असतीस तर मॉम इम्प्रेस झाल्या असत्या. त्या मुलीच्या वरचढ झाली असतीस तू घरात. सगळीकडे तुझे पोस्टर्स, तुझे फोटोज, मॅगझिनच्या कव्हर पेजला तुझा फोटो आला असता. तुला वेगवेगळे ऑफर्स मिळाले असते. पण काय झालं? तू हरलीस आणि आता झोपा काढतेस. काय हे बघा, मला आधीच वैताग आलाय, त्यात तुम्ही असं बोलून खूप टेन्शन येतं अजून. तुम्ही जा इथून, मला झोपू द्या, मला एकटं सोडा. ए हॅलो तारा, नशीब झोपेल तुझं झोपत राहिलीस तर. आता मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. हे बघ, या घरात जर तुला त्या मुलीचं महत्त्व कमी करायचं असेल आणि तुझं महत्त्व वाढवायचं असेल ना, तर तिच्या आधी उठून तुला सगळी कामं करावी लागणार. कळतंय? काय काम करायचं सांगा. ते पण मी सांगू? स्वतःचं डोकं चालव ना. कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना तारा. त्या मूर्ख मुलीला बघ, रोज सकाळी उठते, अंगणात रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. तुला पण तिच्या आधी उठून कामं करावी लागणार. मॉमना इम्प्रेस करावं लागेल, तरच तुझा इम्पॉर्टन्स वाढेल घरात. तारा, झोपा नाही काढायच्या आता. आणि यूज अ ब्रेन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं वाटतं ना? इतक्या दिवसानंतर सकाळी सकाळी आपल्या उंबरठ्यावर त्या पोरी व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी आहे. मला काय वाटतं माहितीये? लवकरात लवकर ही तारा आहे ना, त्या पोरीची जागा घेणार आहे. तारा मॅडम, तुम्हाला रांगोळी जमते मला माहित नव्हतं. मुद्दाम करतेस ना हे? हा, त्यांना दाखवायला? बघ ना, नाही येते मला. मी पण मदत करते. द्या. राहू दे, तूच काढी रांगोळी. काय झालं का हिला? कोणास ठाऊक. तिलोत्तमा, काल तू प्रेस कॉन्फरन्स मध्ये सावलीची बाजू घेऊन बोललीस, फार बरं वाटलं. म्हणजे पूर्वीची मनमोकळी तिलोत्तमा आठवली. हे हल्लीच्या काळात घरातलं वातावरण जरा गडूळच झालं होतं. मी या पोरीची बाजू नाही घेतली. मी बाजू घेतली ती माझ्या लेकाची, सारंगची. आणि त्यांनी जे कष्ट घेतले ना, त्याचं मी कौतुक केलं अगदी मनापासून. नाही, सारंगनी कष्ट घेतले मान्य, पण आयडिया मुळात सावलीची होती ना. त्याच्याच तर भरोश्यावर सारंगनी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. मेंदळे, हे आपले संस्कार आहेत. आपली सगळी पोरं ना धडाडीची आहेत. म्हणजे एखादं आव्हान आलं ना समोर, तर त्याला सामोरं जातात आणि यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात. नाही, ते मान्यच आहे. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सारंगच्या ह्या कॉन्टेस्टमुळे सौंदर्याची एक नवीन परिभाषा चर्चेमध्ये आली. आणि आता ह्या सगळ्याचं तू कौतुक करते असतील उत्तमा. म्हणजे तुझी सुद्धा सौंदर्याची परिभाषा जरा बदलते का? मी असं काही नाही, म्हणजे सरळ सरळ असा काही निष्कर्ष काढू नका. मी त्या विचारांचा आदर केला. ते माझे संस्कार आहेत. आणि खरं सांगायचं तर सौंदर्याची परिभाषा, सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते, नाही का? कारण प्रत्येकाची सौंदर्य दृष्टी ही वेगळी असते. माझी वेगळी आहे, सारंगची सुद्धा वेगळी.
पण एक सांगू का, या पोरीनं जो परफॉर्मन्स दिला ना तो मला खरंच खूप आवडला. ते मी नाकारत नाहीये. मला कधी कधी हिची खूप दया येते. लहानपणापासून तिने जे सोसलंय भोगलंय ते सगळं तिने व्यक्त केलं. तिच्या मनात जी सल आहे ती तिने व्यक्त केली, विचारांमध्ये मांडली. आय हॅव टू एक्सेप्ट. तगडा परफॉर्मन्स दिला तिने आणि म्हणून ती जिंकली तिच्या परफॉर्मन्समुळे. याचा अर्थ असा होत नाही की तिचं सौंदर्य जिंकलं. आणि बाय द वे, माझी सौंदर्याची परिभाषा कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या सुद्धा तीच राहणार आहे. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. आणि ही पोरगी त्यात कुठेच बसत नाही. तुमची सौंदर्याची परिभाषा वेगळी असू शकते, म्हणून कदाचित तुम्हाला ती मुलगी आवडते. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. माझे विचार कधीच बदलणार नाहीत. ठीक आहे, तुझे विचार बदलणार नाहीत, पण म्हणून तोवर तू सावलीला सून म्हणून नाही, स्वीकारणार नाही.